करा सर सुरू. ओके. तर आपल्याकडचा आज जो विषय शिकवायचा आहे तो आहे इंग्रजी विषय. या इंग्रजी विषयामध्ये तुम्हाला शिष्यवृत्ती परीक्षेसाठी इयत्ता 4थीच्या महत्वाचे प्रश्न जसे बुद्धिमत्ता, गणित असेल किंवा मराठी असेल, त्याचप्रमाणे इंग्रजी विषयावर सुद्धा वेगवेगळ्या घटकावर प्रश्न येत असतात. मग इंग्रजी विषयामध्ये वेगवेगळे घटक असतात. त्याच्यामध्ये कधी व्याकरण असतं, कधी व्हॅकॅब्युलरी असेल. व्हॅकॅब्युलरी मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे 10 ते 15 घटक असतात. मग त्या व्हॅकॅब्युलरी मधील वेगवेगळे घटक कोणते असतात तर त्याला वेगवेगळे वेटेज आपल्याला परीक्षेला दिलेलं असतं. उदाहरणार्थ रायटिंग सिंपल फॅमिलियर वर्ड, रायटिंग रिलेटेड वर्ड, रायटिंग फॅमिलियर वर्ड किंवा नेम एखाद्या ऑब्जेक्टचा नेम द्यायचा असतं, रायमिंग वर्ड असेल किंवा तुमचे अपोजिट वर्ड असतील, सिंग्युलर प्लुरल असेल, असे वेगवेगळे इंग्रजीचे घटक तुम्हाला परीक्षेला असतात. तुम्ही या घटकांची नावे पण ऐकलेली असतात. तर त्या घटकांपैकी आपल्याला वर्ड रजिस्टर, कोणता वर्ड रजिस्टर नावाचा घटक आपल्याला सगळ्यांना अभ्यासावायचा आहे. मग बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की हे वर्ड रजिस्टर म्हणजे नेमकं काय असते, बरोबर की नाही? वर्ड रजिस्टर म्हणजे शब्दांची यादी. काय असते? शब्दांची यादी. पहा, वर्ड रजिस्टर म्हणजे शब्दांची यादी कशासाठी असते? तुम्हाला शब्दांची यादी म्हणजे काय ह्याबद्दल पूर्वकल्पना असेल का? काय काही वर्ड रजिस्टर शब्दांची यादी म्हणजे व्याख्या पहा, दिलेल्या शब्दाच्या संबंधित घटकांची यादी. पहा बरं का परत एकदा, दिलेल्या शब्दांच्या संबंधित घटकांची यादी म्हणजेच काय होय? वर्ड रजिस्टर. सर्वांना दिसतंय? वर्ड रजिस्टर. दिलेल्या शब्दांच्या संबंधित म्हणजे त्या शब्दाच्या संबंधितच शब्द पाहिजे आपल्याला, है की नाही? मग तुम्ही म्हणता शब्दाच्या संबंधित शब्द कोणता? समजा तुमच्या टीचरने तुम्हाला शाळेत काय शिकवलेलं असतं की सर्व फळांची नावे इंग्रजीमध्ये लिहा. मग तुम्ही ज्यावेळेस सगळे जे फ्रुट्स नेम म्हणतो आपण त्याला, फ्रुट्स नेम ज्यावेळेस तुम्ही लिहायला लागतात त्यावेळेस त्यामध्ये तुम्ही बर्ड्स नेम लिहिताल का? पक्ष्यांची नावे लिहिताल का? नाही. तुम्ही त्याच्यामध्ये पक्ष्यांची नावे लिहिणार नाहीत. का बरं? द फ्रुट्स नेम मध्ये बर्ड्स नेम येत नाहीत. म्हणजे दिलेला जो शब्द होता फ्रुट्स म्हणजेच फळांची नावे, फ्रुट्स नेम, त्याच्या संबंधित बर्ड्स नेम येतील का? नाही. त्याच्यामुळे वर्ड रजिस्टर म्हणजे काय? रिलेटेड वर्ड. रिलेटेड म्हणजे त्या संबंधित शब्द, त्याच्या संबंधित सर्व शब्द आले पाहिजे. मग उदाहरणार्थ तुम्हाला एक सांगू का? तुम्ही म्हणता सर वर्ड रजिस्टर म्हणजे अशा असंख्य शब्दच्या संबंधित आपल्याला शब्द सांगता येतील. त्यामध्ये पहिलं एक्झाम्पल काय घेऊ आपण? पहिलं एक्झाम्पल घेऊया, तुम्ही स्कूल, शाळेत जाता की नाही तुम्ही सर्व? मग स्कूल जो आहे, स्कूल हे पहिलं एक्झाम्पल आहे. आपला वर्ड कोणता दिला आहे? स्कूल, बरोबर की नाही? मग ह्या स्कूलच्या संबंधित रिलेटेड वर्ड तुम्हाला कोणकोणते आठवतील बरं? तुमच्या स्कूलमध्ये एक्झाम होते का? येस, ऑफकोर्स, एक्झाम 100% होते. तुमच्या स्कूलमध्ये टीचर असतात का? हो, टीचर पण असतात. तुमच्या स्कूलमध्ये स्टुडंट्स असतात का? येस, स्टुडंट. मग आता मी टीचर झालं, स्टुडंट झालं, क्लासरूम असतात का? येस. कम्प्युटर? येस. बुक? येस. बेल? येस. मग असे असंख्य शब्द तुम्ही तुमच्या स्कूल संदर्भात सांगू शकता. मग तुम्ही म्हणता सर बेल आपण वाजवतो, स्टुडंट स्कूलमध्ये असतात, हे कशाच्या रिलेटेड आहे? त्या स्कूलच्या रिलेटेड एक्झाम आली. टीचर पण कशाच्या रिलेटेड आले? स्कूलच्या रिलेटेड आले. त्याच्यानंतर हे जे स्टुडंट आहेत, हे स्टुडंट सुद्धा कोणाच्या रिलेटेड आले? स्कूलच्या रिलेटेड आले. बुक म्हटलं, नोटबुक म्हटलं, क्लासरूम म्हटलं, हे सर्व स्कूलच्या रिलेटेड वर्ड आले, बरोबर की नाही? त्याच्यानंतर तुम्ही कधी आपल्या वडिलांबरोबर किंवा आई बरोबर बँकेत तर गेला असताल.
BANK बँक. मग ह्या बँकेच्या रिलेटेड कोणकोणते वर्ड येतील? जी बँक आहे तर बँकेमध्ये कोण कोण असेल? बँकेमध्ये मनी असेल का? मनी. मनी म्हणजे पैसा. यस, मनी. MONEY मनी. आणखी बँकेमध्ये तुम्ही गेलं काय पाहिलं असेल तिथं काउंटरला कॅशियर बसलेला असतो का? कॅशियर. यस, म्हणजे कॅशियर सुद्धा हा वर्ड बँक या शब्दाशी रिलेटेड आहे. त्यानंतर तुम्ही चेक ऐकला असेल का? चेक. यस, बँकेमध्ये तुमचं काय असलं पाहिजे पैसे काढण्यासाठी किंवा ठेवण्यासाठी? तर आपलं अकाउंट हवं असतं. मग बँकेच्या रिलेटेड काय येईल? मनी, चेक, कॅशियर, अकाउंट हे सर्व बँक या शब्दाशी रिलेटेड वर्ड आले. त्याच्यानंतर कोणता शब्द? हॉस्पिटल. आता सर्वांनी हॉस्पिटल पाहिलेलं आहे. जेव्हा आपण आजारी पडतो तेव्हा सर्वजण हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होतात. मग मी आताच एक शब्द सांगितला, ऍडमिट. ऍडमिट हा शब्द कशाच्या रिलेटेड येईल? हॉस्पिटलच्या रिलेटेड. नंतर नर्स. हॉस्पिटलमध्ये आपल्याला काय असते? ती आपल्याला जी सेवा करणारी असते किंवा जे आपल्याला ट्रीटमेंट देते, ट्रीटमेंट देण्यास मदत करते, ती असते नर्स. डॉक्टर, मेडिसिन, सलाईन, इंजेक्शन हे सर्व शब्द हॉस्पिटल या घटकाशी रिलेटेड आहेत. आता तुमचे कुणाचे वडील शेतकरी असतील, बरोबर की नाही? मग कुणाच्या घरी शेती असेल, मग तुम्हाला मी म्हटलं फार्मिंग. मग फार्मिंग हा शब्द आपल्या सर्वांचा परिचयाचा आहे. मग फार्मिंग म्हणजे शेती करणे, शेतकरी. मग आता फार्मिंग कसं असतं? फार्मिंगच्या रिलेटेड कोणकोणते शब्द आले पहा. क्रॉप. क्रॉप म्हणजे काय? पिके. क्रॉप म्हणजे काय? पिके. फार्मर शेतकरी. रेन पाऊस. प्लग नांगर. फर्टिलायझर शेतीला खतं टाकतो की नाही आपण, मग ती फर्टिलायझर सुद्धा शेतीच्या संबंधित त्याला तो वर्ड आला. व्हेजिटेबल्स वेगवेगळ्या पाले भाज्या. बुल्स शेती करण्यासाठी नांगरण्यासाठी. पहा, पहिले आपले ट्रॅक्टर येण्याच्या अगोदर सर्व शेतकरी बैलाचा वापर करत असत. योक म्हणजे काय? आऊत. सगळ्यांनी हे जे शब्द ऐकले, क्रॉप, फार्म, रेन, प्लग, फर्टिलायझर, व्हेजिटेबल, बुल, कार्ड, योक, हे सगळं फार्मिंग शेतीच्या संदर्भित रिलेटेड संबंधित असलेले शब्द आहेत. त्याच्यानंतर मी तुम्हाला आता सांगितलं, एखादी गार्डन असेल, काय असेल? गार्डन. सर्वजण गार्डन किंवा बागेमध्ये फिरायला गेला असतील की नाही? मग ह्या गार्डनच्या रिलेटेड कोणकोणते वर्ड येतील बरं? गार्डन तर आपल्याला सर्व माहिती आहे, आपण पाहिलेली आहे. आपण म्हणतो मला गार्डनला जायचंय, माझा मित्र गार्डनला गेलेला आहे, आई बाबा चला सुट्ट्या आहे आपण गार्डनला जाऊ. शहरात असेल, ग्रामीण भागामध्ये शक्यतो कुठं निसर्गाच्या ठिकाणी जातो, पण शहरातल्या मुलांसाठी आपल्याला गार्डन मध्ये खेळायला जायचंय, बगीच्यामध्ये जायचं असं वारंवार सांगत असतात. ह्या गार्डनच्या रिलेटेड कोणते वर्ड येतील बरं? गार्डन हा एकच शब्द आहे, बरोबर की नाही? मग गार्डनच्या रिलेटेड ज्यावेळेस तुम्ही गार्डन तिथं फ्लावर्स असतील का? फ्लावर्स. येस, ऑफकोर्स देर इज अ फ्लावर्स. मग फ्लावर नर्सरी असेल का? नर्सरी. नर्सरी म्हणजे अनेक झाडांची रोपे तिथं असतात का तयार केलेले किंवा लावलेले? येस. नंतर फ्लावर झालं, नर्सरी झालं. प्लांट्स असतील का? वेगवेगळ्या प्लांट्स. प्लांट्स म्हणजे वेगवेगळे वनस्पती किंवा झाडं. त्याच्यानंतर सॉइल असेल का? सॉइल. सॉइल म्हणजे जी माती आहे त्याला काय म्हणायचं इंग्रजीमध्ये? सॉइल. गार्डन मध्ये असते. आणि सगळ्यात महत्त्वाचं गार्डनर असतो का? गार्डनर. गार्डनर म्हणजे त्या बगीचेची देखभाल करणारा माणूस. कुणी झाडांचे फांद्या तोडू नये किंवा जास्त वाढलेलं गार्डनची जी स्वच्छता ठेवतो, जे व्यवस्थित कटई करतो, तो असतो गार्डनर. हे झालं आपलं गार्डनच्या संबंधित रिलेटेड वर्ड. आता तुम्ही बरेच जण कधी मामाच्या गावाला गेला असताल, बरोबर की नाही? मग बऱ्याच जणांनी बसने गेले असतील. मग बस स्टॉप हा शब्द मी तुम्हाला सांगितला इंग्रजी मधली बस स्टॉप. मग आता हे बस स्टॉप सांगितल्यानंतर त्या बस स्टॉपच्या रिलेटेड कोणते शब्द येतील बरं? सांगा पाहू, जरा थोडासा विचार करा बरं. बस स्टॉप मध्ये तुम्ही पाहिलं असेल, बस स्टॉप म्हटलं की पहिला शब्द बस येणार. जिथं गाडी थांबते त्याला म्हणायचं बस स्टॉप. मग बस स्टॉपच्या रिलेटेड किती किती सोपे सोपे शब्द आहेत. आपण थोडासा जर विचार केला
तर बस स्टॉपच्या पहिला शब्द बस साहजिकच आहे. दुसरा शब्द जो आपल्याकडून तिकीट घेतो तो कोण असतो? कंडक्टर. ओके, आला की नाही त्याच्या रिलेटेड कंडक्टर कोणा? जो गाडी चालवतो तो कोण आला? ड्रायव्हर. ओके, आपण गाडीत बसल्यानंतर काय काढतो? तिकीट. तिकीट सुद्धा त्याच्या रिलेटेड वर्ड आला, बरोबर की नाही? पण ज्यावेळेस ती बस स्टॉपवर गाडी येते त्याच्यामध्ये पेट्रोल डिझेल टाकलं जातं. पेट्रोल डिझेल सुद्धा त्या बस स्टॉपच्या रिलेटेड गोष्टी आल्या. ते तुम्हाला मी कशासाठी सांगतो? जेव्हा जेव्हा आपल्याला वर्ड रजिस्टर वरती प्रश्न येतात तेव्हा तेव्हा असे 4 शब्द दिलेले असतात. त्या 4 पैकी तिन्ही शब्द एकमेकांशी रिलेटेड असतात आणि त्याच्यापैकी एक वेगळा शब्द निवडून योग्य ते पर्यायाला आपल्याला गोल करायचा असतो. म्हणून एक बस स्टॉपचं उदाहरण सांगितलं. कारण तुमच्या परिचयाचे शब्द आहेत पहा, ड्रायव्हर, कंडक्टर, बस, पेट्रोल, डिझेल, तिकीट. हो की नाही? कधी कधी चारही शब्द सारखेच देऊ शकतात बऱ्या. मग चारही शब्द झालं ऑल ऑफ उत्तर काही ऑल ऑफ दाबव सगळं वरून सगळे एकमेकांशी रिलेटेड येऊ शकतात. ठीक आहे नाही? किंवा एक ऑड मॅन आउट काढू शकतात किंवा एक बाजूला काढायला सांगू शकतात. त्यावेळेस काय करायचं? नन ऑफ दिस म्हणायचं, आहे की नाही? मी आता तुम्हाला विषय सांगितला होता बस स्टॉप. आता सर्वजण तुम्ही फॅमिलीमध्ये राहतात का नाही? मग फॅमिली म्हणजे काय इंग्रजीमध्ये? फॅमिली म्हणजे आपले कुटुंब, बरोबर की नाही? मग ह्या कुटुंबामध्ये कोण कोण येतं? बरोबर की नाही? कुटुंबामध्ये आपल्या आई येते, वडील येते, आजी आजोबा येतो, भाऊ येते, बहीण येते. यांनाच इंग्रजीमध्ये कोणते शब्द आहेत? फादर, मदर, ग्रँडफादर, ग्रँडमदर, सिस्टर, ब्रदर असे यांना म्हणायचं फॅमिलीशी रिलेटेड असणारे वर्ड. हेच वर्ड रजिस्टर आलं की फॅमिलीच्या संदर्भात आपण केलेल्या जी शब्दांची यादी आहे त्यालाच काय म्हणायचं? वर्ड रजिस्टर. हो की नाही? मग तुमच्या फॅमिलीमध्ये पहा, मदर आली, फादर आली, एल्डर आली, सन आला, डॉटर आला, ग्रँडफादर येईल, ग्रँडमदर येईल, ब्रदर येईल आणि सिस्टर येईल. हो की नाही? किती सोपं आहे? अवघड आहे का? नाही. फक्त ह्या शब्दांचा संग्रह तुमच्या वाचनात असावा, ज्ञानी असावा आणि माहिती असावा, जेणेकरून वर्ड रजिस्टरचे प्रश्न सोडवताना आपल्याला सहज उत्तर निवडता येईल. बरोबर की नाही? आता पहा, शेवटचा शब्द काय? हाऊस. कोणता शब्द आहे? HOUSE, हाऊस. आता सर्वांना घर आहे, आपण सर्वजण घरामध्ये राहतो. मग हाऊस आला, हाऊसच्या रिलेटेड कोणते वर्ड येतील? सगळ्यात सोपे सांगा पाहू. हाऊस, हाऊस मध्ये तुमचं किचन असेल, तुमच्या काय ऑच लावलेला असेल, वॉटर असेल, सगळ्या तुमच्या घरातल्या सगळ्या ज्या वस्तू असतील त्या तुमच्या घरामध्ये येतात. टेलिव्हिजन असेल, कम्प्युटर असेल, है की नाही? त्या सर्व हाऊसच्या रिलेटेड काय येतील? वेगवेगळ्या वस्तू येतील. तुम्ही त्या व्यवस्थित यादी केली हाऊसच्या रिलेटेड सर्व वस्तूंची, तर वर्ल्ड रजिस्टर मध्ये कोणताही प्रश्न त्याच्यावर आला तर तो तुम्हाला सहज सोडवता येईल. मग आता हे वर्ल्ड रजिस्टर मागचा उद्दिष्ट काय? तो विद्यार्थ्यांची शब्द संपत्ती वाढविणे. जे इंग्रजी विषय आहे तो इंग्रजी विषय फार असा अवघड नाहीये. का? तर आपण फक्त त्याचे वाचन लेखन आम्ही तुम्हाला बँक सांगितलं, बँकेचं आलं सगळं. स्कूलच्या संदर्भात विचारलं, सहज सोपे शब्द वाटले. बस स्टॉपचे रिलेटेड वर्ड तुम्हाला विचारले तर तुम्ही म्हणे सर हे तर खूप सोपं होतं. तिथं ड्रायव्हर, डिझेल, काय असेल तुमचा कंडक्टर असेल, हे सर्वजण तुमच्या परिचयाचे होते आणि ते सहज शब्द तुम्हाला सांगता येत होते. हो की नाही? त्यामुळे इंग्रजी विषय हा खूप असा सोपा आहे. अशा शब्दाची तुमची संपत्ती वाढवणे हा वर्ड रजिस्टरवरचा या शब्दांची यादी मागचा काय उद्देश आहे. दिलेल्या शब्दाच्या संबंधित जो वर्ड तुम्हाला दिलेला आहे त्या शब्दाच्या संबंधित आणखी शब्दांची भर तुमच्या ज्ञानामध्ये घालणे माझा आणखी उद्देश. तुम्ही म्हणता कसा? आता तुम्हाला सांगितलं हॉस्पिटल. हॉस्पिटल हा शब्द तुम्हाला रोज विचारता, तुम्हाला माहिती आहे. पण त्या हॉस्पिटलमध्ये इंजेक्शन, नर्स, मेडिसिन, डॉक्टर, बेड, सलाईन याच्या काही आणखी शब्द आहेत. ह्या सगळ्या शब्दांचा तुम्हाला परिचय झाला पाहिजे आणि त्या शब्दांच्या तुमच्या ज्ञानात काय पडला पाहिजे? भर पडला पाहिजे. याच्यामुळे साहजिकच काय होईल? शब्दांची संख्या तुमच्या वाढली, त्याचं ज्ञान वाढलं, वाचन वाढेल आणि आणखी इंग्रजी वाचन लेखनात त्याचा काय होणार? तुम्हाला मदत होईल आणि आपोआप तुमचा गुणवत्ता विकास होईल. हे झालं वर्ड रजिस्टर या संदर्भात मी तुम्हाला सांगितलेली पूर्व माहिती. बरोबर की नाही? आता वर्ड रजिस्टरवरचे प्रश्न कसे असतील? बरोबर की नाही? आता शिष्यवृत्तीला प्रश्न कसे येतात? साधारणतः व्हॉकेबलवरती 8 ते 10 प्रश्न तुम्हाला शिष्यवृत्तीला येतात म्हणजे येतात. वर्ल्ड रजिस्टरवर 100% 1 किंवा 2 प्रश्न असू शकतात. मग हे फक्त स्कूल, बँक, हॉस्पिटल, हाऊस असेल
किंवा तुमचं फार्म असेल, तुमची फॅमिली असेल, ह्या संदर्भात सर्व प्रश्न येत असतील का? अजिबात नाही. याच्या व्यतिरिक्त पण येऊ शकतात, हो की नाही? आता हे तुमच्या परिचयाचे शब्द होते म्हणून मी तुम्हाला सांगितलं. उदाहरणार्थ तुम्ही म्हणता सर आणखी कोणतं येऊ शकता? उदाहरणार्थ फूड. काय घेतलं आपण? FOOD, फूड. फूड म्हणजे अन्न, बरोबर की नाही? मग फूड हा शब्द तुम्हाला माहिती आहे, अन्न. मग अन्नाच्या रिलेटेड कोणते वर्ड? मग त्याच्यामध्ये ते गरम असू शकतं, म्हणजे हॉट असेल, कोल्ड असेल, राईस असेल, वीट, टेस्टी, रोटी, स्वीट, कूक, आईस्क्रीम, डाएट, बॉइल्ड, व्हेजिटेबल आणि फ्रुट्स. बघा फूड या शब्दाशी किती रिलेटेड वर्ड आले. कोणकोणते? हॉट, त्याच्यानंतर राईस, वीट, वीट म्हणजे गहू, टेस्टी, रोटी, स्वीट, आपण नाही का म्हणतो रोटी खायची, रोटी खायची, रोटी इंग्रजी शब्द आहे हा. कुक, आईस्क्रीम, डाएट, डाएट सुद्धा फूडच्या रिलेटेड वर्ड आहे. नंतर बॉइल्ड, उकळणे, व्हेजिटेबल्स, सर्व पालेभाज्या, हो की नाही? म्हणजे सर्व फूड या घटकाशी काय येतात, संबंधित शब्द येतात, हो की नाही? आणखी जर माहिती आपण प्रश्न उत्तराला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला शाळेमध्ये तुमच्या शिक्षकांनी काय सांगितलं, असं मुलांनो पेट अॅनिमल कोणते आहेत? पेट अॅनिमल. मग तुम्हाला सहज कळतं पेट अॅनिमल म्हणजे काय? पेट, PET, बरोबर की नाही? हा शब्द लक्षात ठेवा. पेट अॅनिमल म्हणजे पाळीव प्राणी, जे सहजासहजी आपल्या अवतीभोवती असतात, आपल्याला माहित असतात. त्यांना आपण जे घरी पाळतो, आपण डोळ्याने रोज पाहतो, डॉग हा आपला पेट अॅनिमल आहे. काऊ, बफॅलो, हो की नाही? कॅट हे आपले पेट अॅनिमल आहेत. मग त्याचबरोबर तुम्हाला विल्ड अॅनिमल, जंगली हिंस्र प्राणी सुद्धा माहित असतील. विल्ड अॅनिमल टायगर असेल, लायन असेल, फॉक्स असेल, बियर असेल, हो की नाही? हे सर्व विल्ड अॅनिमल आहे. हे कशासाठी सांगतो? याच्या संबंधित पण रिलेटेड प्रश्न येऊ शकतात. तुम्ही साधे सिंपल जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर हे सुरुवातीच्या पहिलीपासून तर 4थीच्या 5वी 6वीच्या एक्झाम देईपर्यंत सर्व महिन्यांची नावे तुमचे पाठ असतात. मग प्रत्येक महिना कशाच्या कशाला रिलेटेड असतो. काही 30 दिवसाचे 30 डेजचे महिने असतात, काही 31 डेजचे महिने असतात. मग ते सुद्धा एकमेकांशी रिलेटेड येतील की नाही? येतील ना. काही 31 दिवसाचे महिने देऊ शकतात, एखादा 30 दिवसाचा देऊ शकतात, हो की नाही? आता हे झालं पेट अॅनिमलचे आपण. नंतर तो व्हेजिटेबल्स नेम असतील, हो की नाही? मग आता व्हेजिटेबल मध्ये तुम्हाला माहिती आहे पंपकिन आलं, ब्रिंजल आलं, हो की नाही? आणखी काय काय आलं? पंपकिन येईल, ब्रिंजल येईल, ककंबर येईल, टोमॅटो येईल, हो की नाही? असे वेगवेगळे व्हेजिटेबल्स आहेत. ते व्हेजिटेबल्स नेम सुद्धा तुम्हाला माहित असायला हवेत, कारण भरपूर असे व्हेजिटेबल नेम 15 ते 20 आहेत. त्याच्यामध्ये तुमचे जर ते व्यवस्थित पाठ असतील शब्द आणि त्याचं स्पेलिंग आणि त्याचा अर्थ, तर तुम्हाला रिलेटेड वर्ड 100% लिहिण्यासाठी काय होईल? सोपा जाईल. तसंच पेट अॅनिमल झालं, विल्ड अॅनिमल झालं, नेम ऑफ बर्ड्स असतील, डक असेल, स्वॅन असेल, ईगल असेल, कॉक असेल, पिकॉक असेल. आता पिजन म्हणजे पारवा आला, पॅरेट म्हणजे पोपट आला, बुलबुल म्हणजे बुलबुलच आला, क्रेन म्हणजे बगळा आला. हे साधे साधे सोपे सोपे पक्ष्यांची नावे. स्पॅरो, स्पॅरो म्हणजे काय? सगळ्यांची परिचयाची आपली चिमणी, आहे का नाही? पिकॉक म्हणजे काय? मोर. हे सगळे बर्ड्स नेम झाले, हो की नाही? अशा पद्धतीने रिलेटेड वर्ड साठी, वर्ल्ड रजिस्टर साठी आपल्याला पक्ष्यांची सुद्धा म्हणजे बर्ड्स नेम माहीत असायला हवे. त्याचप्रमाणे काही सोपे सोपे अपोजिट वर्ड असतील, जे तुमच्या टीचरनी शाळेमध्ये तुमच्याकडनं अपोजिट वर्ड घेतलेले असतील, बरोबर की नाही? अपोजिट वर्ड कोणतं? इन. पा, इन, IN, इन. त्याला अपोजिट काय येईल? अपोजिटला कोणतं चिन्ह वापरतात? असं मल्टिप्लिकेशनचे चिन्ह असतं, बरोबर की नाही? OUT, आउट म्हणजे बाहेर, इन, आउट, हे झालं अपोजिट वर्ड. मग तुम्हाला असे 3 ते 4 अपोजिट वर्ड देतील. 3 दिले आणि 1 दिला नाही, मग तो त्याच्या रिलेटेड असेल का अपोजिट वर्डच्या? नाही. तो बाजूला काढायचा, कारण तो त्याच्या रिलेटेड, त्या गटाशी रिलेटेड नाहीये. एखादा अपोजिट 3 देतील आणि त्याला सिमिलर समानार्थी असणारा 1 देतील, म्हणजे तुम्ही याच्यात आपोआप अभ्यास आपला कशात होऊन जाईल? सिमिलर वर्ड आणि अपोजिट वर्ड. आता हे सगळे घटकांची नावे मी तुम्हाला का सांगितले? नेम ऑफ बर्ड्स, अपोजिट वर्ड, नेम ऑफ व्हेजिटेबल्स, पेट अॅनिमल्स, याच्यावर सुद्धा वर्ल्ड रजिस्टर मध्ये तुम्हाला या संबंधित प्रश्न परीक्षेला येतात, 100% येतात. फक्त स्कूल, बँक, हॉस्पिटल, फूड असल,
फार्मिंग किंवा फॅमिली, बस स्टॉप हे आपण अभ्यासातून तर आपल्या गेलेलंच असतं, परंतु ह्या व्यतिरिक्त सुद्धा तुम्हाला आणखी बाहेरचं किती ज्ञान आहे किंवा थोडस पुस्तकाच्या व्यतिरिक्त काही प्रश्न विचारायचा प्रयत्न केला जातो, त्यावेळेस आपण घाबरून जायचं का? अजिबात नाही. चला तर सर्व मुलांनो, आता आपण सॅम्पलचे क्वेश्चन असतात, एक्झाम्पल क्वेश्चन कसं, क्वेश्चनवर आपण सगळ्यांनी चर्चा करू आणि ते सोडवायचा प्रयत्न करूया. आता सर्वांनी लक्ष द्या. पहिला प्रश्न, सॅम्पल क्वेश्चन. आता सॅम्पल क्वेश्चन मध्ये कसा क्वेश्चन विचारलाय पहा. पहिला, चूज द प्रॉपर वर्ड रिलेटेड टू द गिव्हन वर्ड रजिस्टर. पहा, चूज. पहा, चूज म्हणजे निवडा. चूज म्हणजे काय? निवडा, हो की नाही? चूज, पहा, चूज द प्रॉपर वर्ड रिलेटेड टू द गिव्हन वर्ड रजिस्टर. म्हणजे तुम्हाला एक वर्ड दिलेला आहे. कोणता वर्ड दिलाय पहा, नीट पहा. क्रिकेट. कोणता वर्ड दिलाय? क्रिकेट. ह्या क्रिकेटला जो ह्या दिलेल्या शब्दांच्या संबंधित पर्यायापैकी जो शब्द असेल तो तुम्हाला काय करायचा आहे? निवडायचा आहे. काय करायचा आहे? निवडायचा. पहा, मग आता पहिला आपला शब्द कोणता दिलाय? क्रिकेट. मग क्रिकेटच्या संबंधित पुढे शब्द कोणते आले तुमच्या परिचय? पहा, BALL बॉल, बॅट, अंपायर, स्टंप आणि पुढे कोणता शब्द येईल ते असं विचारलं. मग तुम्ही क्रिकेट पाहता, IPL पाहता, T20 सर्व मॅचेस पाहता की नाही? तुमच्या आवडते सर्व क्रिकेटर्स आहेत की नाही काही? मग त्याच्यापैकी आपल्याला पाहता पाहता हे शब्द पण समजले पाहिजे, ठीक आहे नाही? क्रिकेट हा खेळ सर्वांना आवडतो. मग बॉल असते, बॅट असते, अंपायर असतो, स्टंप आहे. मग खालीलपैकी कोणता शब्द याशी रिलेटेड येईल पहा बरं, विचार करा. पर्याय क्रमांक 1, ग्लोव्ज. आता ग्लोव्ज तुम्हाला माहिती आहे का? स्टिक, गोल आणि बास्केटबॉल. पहा बरं का, काय? ग्लोव्ज. ग्लोव्ज म्हणजे काय? स्टिक म्हणजे काय? आणि गोल म्हणजे काय? आणि बास्केटबॉल. जेव्हा हे सर्व शब्द तुम्हाला माहित असतील त्याच वेळेस तुम्ही ह्या प्रश्नाचं उत्तर लिहू शकता. क्रिकेटमध्ये काठी लागते का? नाही. गोल कुठं असतो? फुटबॉलमध्ये असतो. क्रिकेटमध्ये गोल असतो का? नाही. बास्केटबॉल क्रिकेटमध्ये असतं का? नाही. मग कोणता आला पर्याय क्रमांक 1? तुमचं उत्तर झालं ग्लोव्ज. हा शब्द हातात घालतो की नाही आपण ग्लोव्ज क्रिकेट खेळताना, हा शब्द क्रिकेट या खेळाशी दिलेल्या शब्दाशी रिलेटेड आहे. पहा इथं काय म्हटलंय? रिलेटेड. काय? रिलेटेड. रिलेटेड म्हणजे संबंधित शब्द, त्या संबंधित शब्द. मग तुमचं उत्तर काय येणार? पर्याय क्रमांक 1. आता चला दुसरा प्रश्न वाचूया आपण, आहे की नाही? पहा, वाचा. विच ऑफ द वर्ड, काय म्हटलं? विच ऑफ द वर्ड डज नॉट फिट इन द फर्स्ट लिस्ट ऑफ द गिव्हन वर्ड. म्हणजे काय? दिलेल्या वर्ड मध्ये कोणता शब्द डज नॉट फिट म्हटलंय? डज नॉट. पहा हा शब्द डज नॉट फिट म्हणजे दिलेल्या शब्दांमध्ये फिट होत नाही. हे प्रश्न वाचताना आपण ज्यावेळेस बारकाईने वाचतो त्याच वेळेस आपल्याला त्या संबंधित प्रश्नाचं उत्तर काढता येतं, अन्यथा आपलं प्रश्नाचं उत्तर येऊन सुद्धा चुकतं. बऱ्याच वेळा मुलं काय करतात? वाचताना प्रश्न गडबड करतात. इथं काय म्हटलं? विच ऑफ द वर्ड, कोणता शब्द डज नॉट फिट इन द लिस्ट. लिस्ट म्हणजे काय? तुम्हाला यादी दिली 1 2 3 4 शब्दाची काय दिलेली आहे? इथे यादी दिलेली आहे, हो की नाही? मग डज नॉट फिट ह्या लिस्ट मध्ये कोणता फिट शब्द बसत नाही? पाहूया आपण कोणता फिट बसत नाहीये. मग इथं काय म्हटलं? पहिल्यांदा तुम्हाला एक आयडिया दिली, विल्ड अॅनिमल्स. काय दिले पहा, नीट वाचा. WILD, विल्ड अॅनिमल्स, जंगली प्राणी, हिंस्र प्राणी. मग लायन हे विल्ड अॅनिमल्स आहे. येस, ऑफकोर्स करेक्ट. टायगर ऑल्सो विल्ड अॅनिमल्स आहे. येस, ऑफकोर्स करेक्ट. नंतर झेब्रा हा सुद्धा जंगली प्राणी आहे. पण हा जो कॅट आहे, CAT, कॅट, हा आपण पाळतो की नाही? विल्ड आहे का कॅट आहे? पेट अॅनिमल आहे का? काय तो पहा बरं. विल्ड अॅनिमल येईल का तो? ऑफकोर्स नॉट. CAT, कॅट हा पेट अॅनिमल आहे. मग हा ह्या लिस्ट मध्ये मॅच होतो का? नाही. हा फिट बसतो का? नॉट. मग आता CAT, कॅट, पर्याय क्रमांक किती आहे पाहिजे? पर्याय क्रमांक आपला आहे 2. CAT, कॅट. ऑप्शन क्रमांक 2 हे तुमचं काय झालं? उत्तर झालं. पहा, हे विल्ड अॅनिमल संघ हा रिलेटेड होता का? यालाच वर्ल्ड रजिस्टर म्हणायचं. पक्का? तर हा कॅट वेगळा आहे. हे सगळ्यांचा संबंध एकच आहे. जंगली किंवा हिंस्र आले किंवा जंगली आले याला म्हणायचं. पण कॅट येईल का? नाही. कॅट हा आपण पाळतो, मांजर पाळतो की नाही घरी? सर्वजण पाळतात की नाही? त्याला म्हणायचं पेट अॅनिमल. म्हणून कॅट हा पर्याय तुमचा काय येईल? बरोबर येईल. 2 नंबरच्या पर्यायाला तुम्हाला माहितीये की आपण गोल कसं करायचं? गोल करताना
काळा पेन किंवा निळ्या पेनाचा वापर केला जातो. कोणताही गोल करताना तो व्यवस्थित केला पाहिजे, असं पूर्ण गोल असला पाहिजे, करताना तो बाहेर गेला नाही पाहिजे, तेव्हा आपल्याला त्या प्रश्नाचा मार्क मिळतात, आहे की नाही. चला पुढचे प्रश्न घेऊ आपण. सर्वांना दिसतंय. आता पहा पुढचा प्रश्न. Which of the given words is not related to the word hospital? पहा हा इथं वेगळ्या प्रकारचा प्रश्न आहे. इथून पाठीमागचे दोन जे प्रश्न विचारले होते ते थोडेसे कसे होते, वेगळे होते. कसे होते, वेगळे. आणि इथं काय म्हटलंय, तुम्हाला वर्ड पण दिलाय. विच ऑफ द गिव्हन, विच ऑफ द गिव्हन वर्ड्स इज नॉट रिलेटेड टू द वर्ड हॉस्पिटल. पहा हा शब्द हॉस्पिटल. तुम्हाला मग अशी उदाहरणं दिले की नाही मी देताना, आपण वर्ड रजिस्टर म्हणजे काय हे शिकत असताना हॉस्पिटलच्या संबंधित मी तुम्हाला शब्द सांगितले होते. मग आता ते काय म्हणतात, वर्ड्स इज नॉट रिलेटेड. इज नॉट रिलेटेड म्हणजे हॉस्पिटलच्या संबंधित नसलेला शब्द शोधा. नॉट रिलेटेड वर्ड कुणाच्या वर्ड रिलेटेड नाही, हॉस्पिटलच्या संदर्भात रिलेटेड नसणारा. मग पाहूया बरं, चला आपण पर्याय पाहू. डॉक्टर हॉस्पिटलमध्ये असतात का? यस, डॉक्टर असतात. नर्स असते का? यस, नर्स पण असते. मेडिसिन असते का हॉस्पिटलला? यस, मेडिसिन. पहा मेडिसिनचं स्पेलिंग बऱ्याच वेळा मुद्द्यार्थ्याकडून वाचताना चुका होतात. MEDICINE मेडिसिन. मेडिसिन म्हणजे औषध. त्याच्यानंतर तिसरा पर्याय काय वाचावा सगळ्यांनी? मिक्सर. कोणता पर्याय आहे? मिक्सर. मिक्सर हे हॉस्पिटलमध्ये असेल का? कुठे असते मिक्सर? मिक्सर हे तुमच्या किचन मध्ये असते, हो की नाही. मिक्सर हे हॉस्पिटलमध्ये काय आहे, मिक्सरचं काम काहीच नाही. मग मिक्सर हा जो वर्ड आहे तो हॉस्पिटलच्या रिलेटेड नाही. प्रश्न होता वर्ड इज नॉट रिलेटेड टू द हॉस्पिटल. मग मिक्सर हा हॉस्पिटलच्या रिलेटेड नाहीये. उत्तर क्रमांक 3, पर्याय क्रमांक 3 हे ऑप्शन तुमचं बरोबर आहे. त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन पहा. चूज द इनकरेक्ट. पहा, चूज द इनकरेक्ट पेअर ऑफ फॉलोइंग. काय शोधाय सांगितली? चूज म्हणजे निवडा. सगळ्यात महत्वाचा शब्द इनकरेक्ट. करेक्ट म्हटलं का इनकरेक्ट म्हटलं? पहा, करेक्ट म्हणजे बरोबर. करेक्टला अपोजिट वर्ड कोणता असतो? इनकरेक्ट, हो की नाही. इनकरेक्ट पेअर. पहा, पेअर म्हणजे जोडी. हे साधे साधे शब्द आपल्याला प्रश्न वाचताना लक्षात असायलाच हवे, कारण प्रश्न वाचनातच तुमचं उत्तर लपलेलं असतं किंवा तुम्हाला शोधायला मदत होते. इनकरेक्ट पेअर म्हटलंय. करेक्ट पेअर म्हणजे बरोबर जोडी, योग्य जोडी म्हणतो त्याला, हो की नाही. मराठीमध्ये प्रश्न येताना अयोग्य आणि योग्य येतं की नाही, त्याच पद्धती इंग्रजीमध्ये खूप सोपं. करेक्ट पेअर म्हणजे योग्य जोडी निवडा. इनकरेक्ट पेअर म्हणजे अयोग्य जोडी निवडा. साहजिकच आपल्याला इनकरेक्ट पेअर ऑफ द फॉलोइंग म्हणजे खालील तुम्हाला काय दिलं, पेअर दिलं. किती दिल्यात? एकूण 4 पेअर. 1 2 3 आणि ह्या 4 पेअर आपल्याला दिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये इनकरेक्ट पेअर म्हणजे अयोग्य जोडी ओळखायला सांगितले. चला पर्याय क्रमांक 1 वाचूया आपण. फूड, फ्रूट, आहे का नाही. फूड म्हणजे अन्न, फ्रूट म्हणजे फळ. ठीक आहे, ओके, फूड आणि फ्रूट. नंतर दुसरं काय? वॉटर आणि सी दुसरा पर्याय दिलाय. तिसरा सिटी आणि मॉल दिलाय. आणि चौथा काय दिलाय पर्याय? फार्म आणि क्रॉप. आता फार्म ठीक आहे, फार्म म्हणजे शेती, त्याच्यामध्ये क्रॉप पिके असतात. चौथा पर्याय याचा अर्थ योग्य आहे, बरोबर की नाही. पहा, तिसरा पर्याय काय सांगतो? सिटी आणि मॉल. आता मोठ्या मोठ्या सिटीमध्ये MALL मॉल असतात, आपल्याला माहिती आहे. तिथून लोक खरेदी करतात. मग सिटी आणि मॉल ही सुद्धा पेअर कशी आहे? योग्य आहे. परंतु पर्याय क्रमांक 2 पहा, वॉटर म्हणजे पाणी आणि ते SEEC. आता SEEC चा अर्थ काय होतो? आणि SEA चा अर्थ काय होतो? 2 सी असतात. किंवा तिसरा सी SHEC. हे तिन्ही शब्द तुमच्या शिक्षकांनी तुम्हाला या तिन्ही शब्दांचा अर्थ काय आहे हे योग्य पद्धतीने सांगितलेलं असतं. आणि मुलांचा इथेच गोंधळ होतो. पहा, SEEC, SEAC आणि SHEC. आता वॉटर आणि सी, हा SEEC म्हणजे काय अर्थ होतो? पाहणे. पाहणे आणि पाण्याचा संबंध नाहीये. इथं फळ हे अन्न आहे, बरोबर आहे. फ्रूट आणि फूड हे सुद्धा बरोबर आहे. पण वॉटर आणि सी हा पर्याय चुकीचा आहे, इनकरेक्ट पेअर. म्हणून हा 2 नंबरचा पर्याय चुकीचा आहे. आपल्याला अयोग्य जोडी शोधायला सांगितली होती. मग हे सी मधले 3 शब्द लक्षात नेहमी राहू द्या. SHEC म्हणजे ती, आपण नाही काय सी एखादी मुलगी असेल त्याला सी वापरतो. SAC म्हणजे समुद्र. SEA बरं का.
आणि SEEC म्हणजे पाणी, वॉटर आणि सी ह्या SEEC चा अजिबात संबंध नाहीये. हे तिन्ही शब्द लक्षात असू द्या. म्हणजे आपल्याला पर्यायात कदाचित थोडेसे स्पेलिंग मिस्टेक पण देऊ शकतात. त्यामुळे पर्याय वाचताना व्यवस्थित लक्ष ठेवून आपण तो पर्याय पाहिला पाहिजे, हो की नाही. आता पुढचा प्रश्न पहा सर्वांनी. फाइंड द ऑड वन आउट, म्हणजे एक बाजूला काढायचा आहे. ऑड आणि इवन नंबर पाहिले असेल का नाही गणितामध्ये, मॅथमॅटिक्स मध्ये ऑड नंबर आणि इवन नंबर पाहिलं. पण इथं काय सांगितलं, फाइंड. फाइंड म्हणजे शोधा. नेहमी लक्षात ठेवा, विच म्हणजे कोणताही, चूज, फाइंड अशा संदर्भात असे प्रश्न येताना हे शब्द 100% असतात म्हणजे असतात. आपलं विच, चूज, फाइंड द ऑड वन आउट म्हणजे एक वेगळा काढा. ऑड, ODD, ऑड वेगळं म्हणजे इतरांपेक्षा वेगळा असणारा एक शब्द तुम्ही बाजूला काढा. ऑड वन आउट बाजूला काढा. आता त्याच्यामध्ये पर्याय कोणते दिलेले आहेत पहा सर्वांनी. पहिला पर्याय ओशियन, आपल्याला माहित पाहिजे ओशियन. सी, SEA आलं, रिव्हर आलं, नदी आलं. आणि इथं काय दिलाय चौथा शब्द, पहा बरं, वाचा बरं, माऊस. पहा माऊस. आता नदीला पाणी, समुद्रात पाणी, ओशियन, सागर, महासागर याला जे म्हणतो ते सगळे काय याच्यामध्ये पाण्याचे संबंध रिलेटेड आले. परंतु हा माऊस येईल का त्याच्या रिलेटेड शब्द, नाही. पहा, ओशियन, सी, रिव्हर, पण माऊस येईल का याच्या संबंधित, अजिबात येणार नाही. अशा वेळी आपलं पर्याय व्यवस्थित वाचले पाहिजे. हेच वर्ल्ड रजिस्टर आलं. वर्ल्ड रजिस्टर म्हणजे काय आलं की रिलेटेड, ह्या तिघांशी रिलेटेड हा चौथा नाहीये, एकमेकांच्या संबंधित, ठीक आहे नाही. आता पुढचा क्वेश्चन पहा. आता इथं डायरेक्ट म्हटलंय फाइंड रिलेटेड वर्ड. काय म्हटलंय, रिलेटेड वर्ड म्हणजे संबंधित शब्द शोधा असं म्हटलंय. रिलेटेड, RELATED, रिलेटेड वर्ड. रिलेटेड म्हणजे संबंधित, नेहमी लक्षात ठेवा. रिलेटेड म्हणजे संबंधित, हो की नाही. इनकरेक्ट पेअर म्हणजे अयोग्य जोडी. हे असे ठराविक प्रश्नामध्ये येणारे शब्द आपण लक्षात ठेवायचे म्हणजे ठेवायचे. आता पहा कोणतं त्यांनी वर्ड्स दिलेत आपल्याला. स्पून, यस, पहिला शब्द दिला स्पून. नंतर दुसरा वाचा डिश, ओके, डिश. नंतर तिसरा शब्द दिला जार, नंतर गॅस. आता हे शब्द वाचल्यानंतर माझ्या डोक्यामध्ये मला एक प्रकाश पडला. कोणता प्रकाश पडला डोक्यामध्ये तुमच्या, स्पून, चमचा माहितीये तुम्हाला सगळ्यांना. डिश म्हणजे तुमच्या घरात डिश असते, जार असतो, गॅस असतो. मग लगेच तुमच्या डोक्यात प्रकाश पडला पाहिजे हे काय बस स्टॉपच्या संबंधित शब्द वर्ड्स आहे का, नाही. हॉस्पिटलच्या संदर्भात असतील का, अजिबात नाही. नंतर कशा संदर्भात असेल, मग पहा बरं पर्यायाकडे जाऊ आपण. पर्याय कोण दिला, पहिला पर्याय दिलेला आहे किचन. आता हे किचनचं स्पेलिंग पहा. मी बऱ्याच वेळा सांगत असतो, मग अशी 3 सी होते. सी म्हणजे पाणी, सी म्हणजे समुद्र, सी म्हणजे ती. तसंच किचनचं स्पेलिंग पण बऱ्याच वेळा आपल्याला वाचता येत नाही किंवा आपल्याला चुकतं किंवा स्पेलिंग मध्ये काहीतरी मिस्टेक होऊ शकते. KITCHEN, किचन, बरोबर की नाही. मग किचनच्या संबंधित चमचा, डिश, जार, गॅस येईल का. नंतर पुढे दिले क्रिकेट. क्रिकेटमध्ये स्पून, चमच्याचं गॅसचं काय काम येईल का क्रिकेटमध्ये, नाही. फार्म, तुमच्या शेतीत काही गॅस लागेल का, चमचा लागेल का, नाही. स्काय म्हणजे स्काय मध्ये स्पून, गॅस, चमचे काही गरज पडेल का, याच्या रिलेटेड अजिबात नाही. तर म्हणजे स्पून, डिश, जार आणि गॅस हे किचनच्या रिलेटेड वर्ड आले. कुणाच्या रिलेटेड आले, किचनच्या रिलेटेड वर्ड आले, हो की नाही. मग आता हे याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 1. मग तुम्ही योग्य पद्धतीने असं पर्याय क्रमांक 1 ला काय करायचं, गोल करायचं आहे की नाही. आता खाली पहा, वेगळ्या पद्धतीचा प्रश्न आहे पहा. चूज द इनकरेक्ट पेअर ऑफ द फॉलोइंग. तुम्हाला 3 ते 4 प्रश्न खाली दिलेले आहेत. कसे दिलेत, 3 ते 4 प्रश्न दिलेत, हो की नाही. मग 3 ते 4 प्रश्नासाठी सूचना काय आहे, चूज द इनकरेक्ट पेअर हा शब्द लक्षात ठेवा. परत आला पहा, इनकरेक्ट पेअर म्हणजे काय, अयोग्य जोडी. करेक्ट शोधायला सांगितलं का, नाही. इनकरेक्ट पेअर, अयोग्य जोडी शोध. त्याच्यावर 4 प्रश्न आहेत, हो की नाही. इनकरेक्ट पेअर लक्षात राहील तुमच्या. चला, क्वेश्चन नंबर 1, पहिला पर्याय आहे बर्ड नेस्ट. पहा आपला अभ्यास कसा पाहिजे, बर्ड नेस्ट. दुसरा पर्याय आहे पेंटिंग कलर, पेंटिंग कलर. तिसरा पर्याय आहे ट्री बॉल, ट्री बॉल. आणि चौथा पर्याय आहे फॅमिली फादर, फॅमिली फादर. मग याच्यातून एक इनकरेक्ट पेअर, चुकीची पेअर आहे. आता तुम्ही विचार कसा, बर्ड आणि नेस्ट म्हणजे हा पक्षी आहे, तो कशात राहतो, घरट्यात राहतो, ठीक आहे. म्हणजे घरटे आणि पक्षी यांचा काही संबंध आहेच की, हो की नाही. मग हे पेअर कशी आली आपली, बरोबर आहे. दुसरा पर्याय काय, पेंटिंग कलर. अरे पेंटिंग करायची असते आपल्याला,
ओके नाही, टीचर तुमच्याकडून पेंटिंग करून घेतात, पण विदाऊट कलर पेंटिंग होईल का? अजिबात नाही. म्हणजे पेंटिंग आणि कलरचा रिलेटेड संबंध आहे. हे पण काय झालं, आपला पर्याय क्रमांक 2 काय आहे? इट्स करेक्ट. तिसरा पर्याय काय? ट्री आणि बॉल. ट्री म्हणजे झाड, झाड आणि बॉल, बॉल बॉल आणि झाडचा संबंध येईल का? अरे किती सोपं आहे, हो की नाही? हेच प्रश्न परीक्षेला तुम्हाला आलेले आहेत. मग आपल्याला लगेच समजलं पाहिजे ट्री आणि बॉलचा काय संबंध, म्हणजे तिसरा पर्याय हा इनकरेक्ट आहे बरं का. पर्याय क्रमांक 3 हा इनकरेक्ट आहे. आणि चौथा पर्याय काय? फॅमिली फादर. फॅमिली म्हणजे आपलं कुटुंब. फादर, यस, आपल्या फॅमिलीमध्ये फादर असेल, मदर असेल, डॉटर असेल, ब्रदर, हे सर्व शब्द आले. किती सोपं होतं. मग ह्या असे प्रश्न आपल्याला आल्यानंतर आपण सतत विवेकबुद्धीने किंवा ते पूर्ण वाचन करून त्याचा अर्थ समजून योग्य त्या पर्यायाला आपण काय करायचं, गोल करायचं. तुमचं इनकरेक्ट पेअर कोणती? इनकरेक्ट नाही विचार, इनकरेक्ट पुन्हा एकदा सांगतोय बा. इनकरेक्ट पेअर आलं तुमचं ट्री आणि बॉल. झाडाचा आणि चेंडूचा अजिबात संबंध नसतो. देन नेक्स्ट क्वेश्चन. कोणता क्वेश्चन? सिटी आणि क्राऊड. मग तुम्हाला क्राऊडचा अर्थ माहित पाहिजे. क्राऊड म्हणजे गर्दी, सिटी म्हणजे शहर. दुसरा पर्याय काय? व्हिलेज, वेल, खेडेगावात विहीर असते का? नंतर पहा तिसरा पर्याय फूड. तिसरा पर्याय कोणता पहा बरं का, पहा बरं का. हा, सिटी क्राऊड झालं, व्हिलेज वेल झालं, फूड आणि टीचर. नंतर काय झालं? क्लॉथ आणि कॉटन. असे 4 शब्द दिलेत पहा. मग आता सिटी तुम्हाला चांगला परिचयाचा शब्द आहे. क्राऊड म्हणजे गर्दी, नेहमी लक्षात ठेवा. क्राऊड म्हणजे गर्दी, शहरामध्ये गर्दी असते. बरोबर आहे का चुकीचं? हा पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. संबंध लावायचा आपण. व्हिलेज वेल, खेडेगाव विहिरी असतात, ओके, हे पण बरोबर आहे. इथं काय म्हटलंय? फूड आणि टीचर. फूड आणि टीचर म्हणजे अन्न आणि शिक्षक. पहा, शिक्षक काय करतात? तुम्हाला शिकवतात. पण अन्न म्हणजे काय? शिक्षक आणि अन्नाचा काही संबंध वाटतो का तुम्हाला? रिलेटेड वाटतं का? अजिबात संबंध इज नॉट रिलेटेड. आणि चौथा पर्याय काय? क्लॉथ, कॉटन. कपडे कशाचे असतात? कॉटनचे असतात, आहे का नाही? मग कॉटन आणि क्लॉथ याचा संबंध आहेच. आपण नाही का म्हणून मला कॉटनचं शर्ट घ्यायचंय, कॉटनचं हे घ्यायचंय, कॉटनचं ते घ्यायचं, मग आपण कॉटन, COTTON, कॉटन, आपल्या वाचनातून हे शब्द जायलाच हवे. म्हणजे क्लॉथ आणि कॉटनचा संबंध. ही पेअर सुद्धा बरोबर आली. फेरेज्युअल हे बरोबर आहे, सिटी क्राऊड बरोबर आहे. पण फूड आणि टीचर म्हणजे अन्न आणि शिक्षक याचा संबंध आहे का काही? अजिबात नाही. म्हणून ऑप्शन नंबर 3 हे सुद्धा काय? इनकरेक्ट पेअर आहे. काय आहे? इनकरेक्ट पेअर. देन नेक्स्ट क्वेश्चन इज स्कूल फॉरेस्ट. बा, पर्याय क्रमांक 1 स्कूल फॉरेस्ट. आता हे फॉरेस्ट हा शब्द लक्षात ठेवा बरं का. फॉरेस्ट म्हणजे जंगल, स्कूल म्हणजे शाळा. दुसरा पर्याय बर्ड बिक. आता बिक हा शब्द एक लक्षात, BEAK, बर्ड बिक. बिक म्हणजे काय? चोच. लक्षात ठेवा. आपण नुसतं म्हणतो पक्षी, पक्षाला चोच आहे, पण इंग्रजी शब्द आपल्या अनेक लक्षात राहिले पाहिजे. BEAK, बिक म्हणजे चोच, हो की नाही? फॉरेस्ट म्हणजे जंगल. किचन, पॅन. तिसरा पर्याय काय? किचन आणि पॅन. आता पॅन तुम्हाला सगळ्यांचा परिचय आहे की नाही? पॅन. नंतर सारी, क्लॉथ. बघा चौथा पर्याय सारी, क्लॉथ. सारी हे काय? कपडे, बरोबर, कपडे कपड्यामध्येच येतं ना. पण स्कूल आणि फॉरेस्टचा संबंध येईल का याच्यामध्ये? शाळा आणि जंगल आहे का काही संबंध? नाही. एखादी इनकरेक्ट जर पेअर शोधायला सांगितले ना, काही मुलांना बाकीचे पर्याय पण वाचून पाहत नाही. काय काय मुलं का? त्यांना बरोबर एकच पेअर शोधायला सांगितलेली. बोथ ए आणि बी ऑप्शन मध्ये नाहीये, किंवा ऑल ऑफ द अबव असं पण नाहीये, नन ऑफ दिस असा. मग ते पटकन काय करतात? अशा पर्यायाला गोल पुढच्या प्रश्नाकडे जातात. यामध्ये तुमचा परीक्षेचा इतर प्रश्नांसाठी वेळ वाचतो आणि बाकीच्या प्रश्नांसाठी वेळ जास्त राहतो. लगेच समजलं पाहिजे स्कूल आणि फॉरेस्ट याचा अजिबात संबंध नाहीये, रिलेटेड नाही, वर रजिस्टर मध्ये नाही. हे काय झालं? चुकीचं झालं. ऑप्शन क्रमांक 1, ऑप्शन क्रमांक 1, हो की नाही? आतापर्यंत आपण हे जे इनकरेक्ट पेअर शोधायला सांगितली होती, बरोबर की नाही? ही इनकरेक्ट पेअर कशी शोधायची ह्या टाईपचे आपण काय पाहिले? क्वेश्चन पाहिले. काय पाहिले? क्वेश्चन पाहिले. आता थोड्याशा वेगळ्या पद्धतीचे प्रश्न आहेत. ह्याच पद्धतीचे प्रश्न येतील असे आहेत का आपल्याला शिष्यवृत्तीला? आपली तयारी पण त्या दृष्टीने वेगवेगळ्या पद्धतीने पाहिजे. जसे वेगवेगळे प्रश्न आले तरी आपण गडबडून जायचं का? अजिबात गोंधळायचं नाही. पहा, आता हा वेगळा प्रकार आहे. हा कोणता प्रकार आहे पहा? सिलेक्ट द प्रॉपर वर्ड्स रिलेटेड टू द गिव्हन वर्ड रजिस्टर. पहा, वर्ड रजिस्टर मध्ये तुम्हाला एक वर्ड दिलेला आहे. जसं मी मगाशी तुम्हाला स्कूल शिकवलं, हाऊस शिकवलं, फार्म शिकवलं, फूड असेल, बस स्टॉप असेल, हॉस्पिटल असेल, ह्याच्या संबंधित मी तुम्हाला सर्व वर्ड सांगितले की नाही अगोदर? मग तसे वर्ड आपण ते लक्षात ठेवायचे का? तर तुम्हाला एखादा वर्ड देऊ शकतात आणि त्या वर्डच्या रिलेटेड 4 पर्याय देतील खाली.
मग त्या वर्डच्या पर्यायामध्ये जर समजा दिलेल्या शब्दाच्या संबंधित 3 पर्याय कदाचित रिलेटेड असतील, त्याच्या संबंधित असतील की नाही, कदाचित सगळेचे सगळे संबंधित असू शकतात, हो की नाही. अशा वेळी आपण व्यवस्थित पर्याय पाहायचे, जी सूचना सांगितलेली आहे ते सूचना वाचायची. आपल्याला काय सांगितलं, सिलेक्ट म्हणजे निवडा म्हटलं आहे की नाही. सिलेक्ट काय पर्याय निवडा. रिलेटेड रिलेटेड म्हणजे संबंधित असणारा, एक दिलेल्या शब्दाशी संबंधित असणारा पर्याय निवडा. सिलेक्ट वर्ड त्या शब्दाशी संबंधित. आता पहा, पहिला कोणता दिला शब्द, पहिला शब्द दिला आपल्याला स्पोर्ट्स, SPORTS. काय स्पोर्ट्स. आता तुम्हाला खेळ आवडतात सगळ्यांना, बरोबर की नाही. आता स्पोर्ट्सच्या संबंधित काय येईल बरं, आपलं खेळायचंय किंवा स्पोर्ट्सला वॉटर लागतं का, किंवा साहित्य, आपण समजा खेळाचं साहित्य येऊ शकतं स्पोर्ट्समध्ये. लायन म्हणजे सिंहाचं काम आहे का तिथं, अजिबात. हे असे प्रश्न असला, लाईन, वॉटर नाही, फूड नाही, आणि स्टंप. इथं काय लागतं आपल्याला खेळायचं म्हटल्यावर. आपण समजा तुम्ही क्रिकेट खेळायला गेले, बॅट लागेल, बॉल लागेल, स्टंप लागेल, हो की नाही, ग्लोव्ज लागतील, शूज लागतील. मग ह्याच्या रिलेटेड कोणता आला, स्टंप आला. कोणता आला, स्टंप आला, बरोबर की नाही. आता जर्नी हा शब्द एक लक्षात ठेवा. पहा 2 नंबरचा प्रश्न सर्वांना दिसतंय. हा, जर्नी. आता जर्नीच्या JOURNEY नेहमी लक्षात ठेवा. मग अशी मी किचनचं एक सांगितलं कसं स्पेलिंग चुकतं आपलं. जर्नी हा शब्द एक तसा आहे त्या पद्धतीने, JOURNEY. जर्नी म्हणजे काय, आपल्याला प्रवास करायचा आहे. त्या प्रवासाला काय म्हणतात आपण, नाही काय एखाद्याला म्हणतो हॅपी जर्नी, म्हणजे प्रवासाच्या तुला शुभेच्छा, तुझा प्रवास तुला सुखकर हो, आहे की नाही. हॅपी जर्नी बरंच वेळा म्हणतो. मग जर्नी, हॅपी जर्नी म्हणले आपण त्याच्यावर लक्षात ठेवायचं की जर्नी म्हणजे प्रवास, ठीक आहे नाही. JOURNEY जर्नी हे नेहमी लक्षात ठेवा शब्द. मग जर्नीच्या संबंधित कोणतं येईल बरं, जर्नीला टेबल लागतो बा. पर्याय क्रमांक 4 काय आहे, टेबल. टेबल लागेल का सोबत तुम्हाला, अजिबात नाही. जर्नली तर काय म्हटलं, तिकीट लागेल का, तिकीट, पा तिकीट. नंतर बुक, नंतर बुक, नंतर अभ्यास करायचा असतो का जर्नीमध्ये. आता बुक म्हणजे पुस्तक, आपण शाळेत किंवा घरी अभ्यासाला वापरतो. हे पण याला टीचर, जर्नीमध्ये टीचर लागतात का सोबत, नाही, चुकीचं. पण काय लागेल आपल्याला, तिकीट. लक्षात ठेवा, TICKET, तिकीट. कुठं पण जायचं असेल, विमानाने जा, रेल्वेने जा, बसने जा, तुमच्या सोबत काय पाहिजे, तिकीट पाहिजे. म्हणून जर्नीच्या रिलेटेड कोणतं येईल रे बाळांनो, तिकीट, हो की नाही. स्पोर्ट्सच्या रिलेटेड काय आलं इथं, स्टंप आलं, हो की नाही. स्पोर्ट्सच्या रिलेटेड लाईन येईल का, सिंह, काय संबंध आहे का, नाही. तसं जर्नीच्या रिलेटेड टेबल आणि टीचरचा काय संबंध येईल का, नाही. जर्नीच्या रिलेटेड तिकीट या शब्दाचा काय येईल, संबंध येईल, बरोबर की नाही. आता त्याच्यानंतर कोणता शब्द दिलाय पहा त्यांनी वर रजिस्टर म्हणून, ट्री. कोण दिलाय, ट्री. सगळ्यांना आपण वाचलंय, पाहिलंय डोळ्यांनी, बरोबर की नाही. मग ट्री हा शब्द दिलाय, TREE, ट्री. मग ट्रीच्या संबंधित आपल्याला सर्व शब्द आपल्याला माहित असायला हवे की नाही, 100% असायला हवेत, है की नाही. मग त्याचा रिलेटेड वर्ड कोणता आहे. आता असे प्रश्न कधी कधी आपल्याला परीक्षेला फसवे पण देतात आपण चुकवण्यासाठी. पहा, पहिला पर्याय फ्रूट, म्हणजे फ्रूट कोणत्या पण झाडाला फळ असतं, बरोबर की नाही. फ्लावर 100% फुलं पण असतील. ब्रांचेस, ब्रांच, ब्रांच म्हणजे फांद्या पण असतात. हे असे शब्द आपण पाठांतर करून ठेवले पाहिजे. ब्रांच म्हणजे फांदी, जर्नी म्हणजे प्रवास, हो की नाही. पॅन म्हणजे तवा, तिकीट आपण काढतो प्रवासासाठी, वॉटर म्हणजे पाणी, फूड म्हणजे अन्न. अशा शब्दांचा संग्रह आपल्याकडे असायलाच हवा, आहे की नाही. चौथा पर्याय काय आहे, ऑल ऑफ द अबाव, म्हणजे सगळे वरील 1, 2, 3 जे पर्याय आहेत त्यातले सगळे पर्याय हे ट्री या शब्दाशी रिलेटेड असा चौथा पर्याय सांगतो. पटकन लगेच फ्रूट म्हटलं की लगेच 1 नंबरच्या पर्यायाला गोल करून मोकळं व्हायचं नाही. असे फसवे पर्याय आपल्याला परीक्षेला 100% असतात. फ्लावर म्हटलं की गोंधळ नाहीच. पण ऑल ऑफ द अबाव वरील 3ही पर्याय ट्री या शब्दाशी संबंधित आहेत, पहा. म्हणून ऑल ऑफ द अबाव हे काय 4 नंबरच्या पर्यायाला तुम्ही काय करायचं, व्यवस्थित गोल करायचं. त्यासाठी सर्व पर्याय आपण वाचलेच आणि पाहिलेच पाहिजे. आता शब्द पहा कोणता दिल्यानंतर, स्कूल. स्कूल हा शब्द दिलेला आहे. आपल्याला सोपा वाटतो की नाही स्कूल, आपण वाचलाय, पाहिलाय, शाळेत जातो, स्कूल 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 स्कूल, आहे की नाही. आता याच्यामध्ये स्टुडंट आलं, टीचर आलं, तिसरा पर्याय काय, बोथ ए आणि बी असा प्रश्न येऊ शकतो. ABCD असे 4 पर्याय जर असेल, ABCD, इथं स्टुडंट दिलं, टीचर असतं, इथं काय म्हटलं 3 नंबर बोथ ए आणि बी. समजा इथं ए आणि बी, पर्याय काय येईल तुमचा, बोथ ए अँड बी हा पर्याय तुमचा बरोबर येईल. त्यावेळेस असे पर्याय येतात ना की अ आणि क बरोबर, किंवा बोथ दोन्ही ए आणि बी बरोबर, अशा वेळी सावधगिरीने त्या प्रश्नाचं उत्तर लिहायचं असतं. त्यामध्ये आपला गोंधळ होतो पर्याय निवडताना. चौथा पर्याय नन ऑफ दिस, यामध्ये एकही नाही असा चौथा पर्याय आहे, है की नाही.
तो चौथा पर्याय येणारच नाही. मग पर्याय क्रमांक किती येणार? 3. बोथ ए आणि बी, 1 आणि 2. ती स्टुडंट आणि टीचर या संबंधित दोन्ही रिलेटेड वर्ड तिथे आलेले आहेत, आहे का नाही? आता थोडासा प्रश्नाची पद्धत थोडी बदलू आहे का नाही? हे 4 प्रश्न आपण पाहिले, एक वर्ड रजिस्टर तुम्हाला दिलं जातं, त्या संबंधित 4 शब्द, त्यातून एक निवडायचा असतो, हो की नाही? आता पहा, आता वेगळी पद्धत कशी आहे? कंप्लीट द वर्ड रजिस्टर. तुम्हाला काय म्हणलं? कंप्लीट, पूर्ण करा, वर्ड रजिस्टर पूर्ण करा असं सांगितलेलं आहे. म्हणजे तुम्हाला असे शब्द देतील 3-4, त्याच्या पुढे एक आपण नाही का रिकाम्या जागा भरा, डॉट डॉट डॉट, म्हणजे त्या संबंधित 4ही पर्यायांपैकी पुढे कोणता शब्द येईल? कंप्लीट हा शब्द लक्षात ठेवा. कंप्लीट कोणता? कंप्लीट द वर्ड रजिस्टर. आता पहिला प्रश्न कसा आहे पहा. कंप्लीट म्हणजे पूर्ण हवा. स्टार, नंतर कॉमा दिलाय, मून, नंतर कॉमा, स्काय, म्हणजे स्टार, मून आणि स्काय, आणि पुढे कोणता येईल व शब्द, हे वर्ड रजिस्टर आपल्याला काय करायचंय? पूर्ण करायचंय. म्हणजे ह्या जागेवर कोणता शब्द येईल. मग त्यासाठी आपण लगेच आपल्या डोक्यात प्रकाश पडला पाहिजे. काय? हे स्टार आहे, हे मून आहे, हे स्काय आहे, म्हणजे सगळे आकाशातलं आहे का नाही? आहे का नाही? आता त्याच्यामध्ये स्टार, मून आणि स्काय, याच्यामध्ये खाली पर्याय क्रमांक काय दिलाय पहा. ड्रम काय दिलाय? DRUM, ड्रम. दुसरा पर्याय पेन, तिसरा पर्याय डिअर, आणि चौथा पर्याय आपल्याला काय दिलाय? सन. काय दिलाय? सन. मग आता ड्रम, पेन, डिअर आणि सन. मग आता स्टार दिलाय, मून दिलाय आणि स्काय दिलाय. मग या संबंधित तिथं 4 नंबरचा पर्याय कोणता आहे पहा बरं. सन, SUN. सन म्हणजे काय? सूर्य. स्टार म्हणजे चांदणी, मून म्हणजे चंद्र, स्काय म्हणजे आभाळ, आकाश. आता हे सन आहे, SUN, सन. सन म्हणजे सूर्य, म्हणजे ह्या ठिकाणी कोणता पर्याय बसन आपला? कोणता बसणार आहे? सन. पण ह्या सन मध्ये पण 2 शब्द आहेत पहा, SON आणि SUN. हे 2 शब्द लक्षात ठेवा. SON सन म्हणजे काय? मुलगा, आणि SUN सन म्हणजे काय? सूर्य. हे लक्षात ठेवा. असे दोन्ही पण शब्द पर्यायामध्ये दिले तर गडबड गोंधळ करायचा नाही. मग तुम्ही हे कंप्लीट करायचं. स्टार, मून, स्काय, नंतर इथं काय येईल बा? इथं येईल सन. समजलं? आता दुसरा प्रश्न पहा. इथं ब्लू दिलंय, बरं ठीक आहे, ब्लू. इथं व्हाईट दिलंय, व्हाईट, आणि इथं दिलंय ब्लॅक. म्हणजे आपल्या लक्षात आलं पाहिजे कलरची नाव आहेत. कशाचे आहेत? नेम्स ऑफ कलर. मग आता 100% हे ज्यावेळेस आपल्याला समजतं नेम्स ऑफ कलर, म्हणजे मग ह्याच्या रिलेटेड कोणता वर्ड येणार आहे पुढं? नेम्स ऑफ कलरच येणार आहे की नाही? बरोबर आहे की नाही? मग आता ब्लू, व्हाईट, ब्लॅक. आता ह्याच्यानंतर काय दिलं? पहिला क्रमांक 1 येलो. कोणता कलर आहे? येलो. नंतर पर्याय क्रमांक 2 कोणता आहे? पिंक. आणि पर्याय क्रमांक 3 कोणता आहे? रेड, RED, रेड. आता हे तिन्ही कलरची नावं आहेत. मग याच्या रिलेटेड इथं काय? आणि पर्याय क्रमांक 4 काय म्हटलंय? ऑल ऑफ द अबाऊ. ऑल ऑफ द अबाऊ. म्हणजे याचा अर्थ की येलो पण कलर आहे, पिंक पण कलर आहे, रेड पण काय आहे? कलर आहे, आणि ऑल ऑफ द अबाऊ, हो की नाही? मग याचा अर्थ पर्याय क्रमांक काय येईल? 4. काय येईल? पर्याय क्रमांक 4, ऑल ऑफ अबाहू. ऑल ऑफ अबाहू. आता नंतरचा क्वेश्चन पाहू सगळं. पहा बरं का काय म्हटलंय. आता सगळ्यांनी पॅरट. पॅरट म्हणजे आपण लगेच समजून घेतलं पाहिजे, पक्षी आहे. स्पॅरो पक्षी, क्राऊ पक्षी. मग ह्याच्या रिलेटेड कोणता येईल इथे? हो की नाही? ह्याच्या रिलेटेड कोणता येईल आपल्याला लगेच समजलं पाहिजे, हो की नाही? मग पॅरट, स्पॅरो, क्राऊ. पर्याय क्रमांक 1 काय? डॉग. डॉग हा बर्ड्स आहे का? नाही. काऊ, काऊ बर्ड्स आहे का? नाही. डिअर बर्ड्स आहे का? नाही. पण ईगल, पहा त्यासाठी आपल्याला सर्व पक्ष्यांची नावे माहीत असायला हवी. EAGL, ईगल म्हणजे गरुड. मग म्हणून म्हणतो नेम ऑफ बर्ड्स, नेम ऑफ फ्लावर, नेम ऑफ फ्रूट, नेम ऑफ पेट अॅनिमल, नेम ऑफ विल्ड अॅनिमल, हे सगळे आपल्या वाचनात आणि माहीत असायला हवीत. म्हणजे ईगल हा काय? बर्ड आहे. डिअर, काऊ आणि डॉग हे बर्ड्स नाहीत. म्हणून ईगल हे तुमचं ऑप्शन 4 नंबरचं ऑप्शन काय येईल? बरोबर येईल. दिलेल्या चेन मध्ये किंवा कंप्लीट वर्ड रजिस्टर पूर्ण करण्यासाठी त्या ठिकाणी बरोबर हा शब्द बसत आहे. म्हणून ऑप्शन नंबर 4 हे तुमचं काय येईल? उत्तर येईल. बरोबर की नाही? आता खाली पहा,
हे झालं पक्षी, हे झालं कलर संदर्भात. आता खालचा जो प्रश्न आहे पहा, कोणता प्रश्न आहे पहा, ऍपल, नंतर बनाना आणि नंतर काय ग्रेप्स. ऍपल, बनाना, ग्रेप्स. आपल्याला हे नेम ऑफ फ्रुट्स आहेत. हे काय आहेत? नेम ऑफ फ्रुट्स. आपल्याला पर्याय वाचले किंवा शब्द वाचले की आपल्या डोक्यात लगेच युक्त यायला पाहिजे की नाही. मग खाली पहा बरं, नेम ऑफ फ्रुट्स कोणते? मँगो. येस, मँगो हे फ्रूट आहे, बरोबर आहे. लायन हे फ्रूट आहे का नाही? चुकलं. लिप चुकलं. मेनी म्हणजे खूप, MANY मेनी हे पण चुकलं. म्हणून MAN जो, आणि इथं बघा MANY म्हणजे MAN, मँगो मध्ये पहा MAN येतं आणि इथं MAN आलं होतं इथं पण. त्याच्यामुळे पर्याय पाहताना आपण लक्षपूर्वक आणि व्यवस्थित पाहिले पाहिजे. काय होतं, उत्तर आपल्याला येत असतं पण आपण चुकीच्या पर्यायाला गोल करून मोकळे होतो. त्यावेळेस आपल्या नंतर लक्षात येतं, अरे माझं चुकलं, हे उत्तर होतं. म्हणजे जेवढे पर्याय तुम्ही व्यवस्थित पाहाल तेवढे तुमचे उत्तरे बरोबर येतील, है की नाही. आता पहा पुढचं. आता हे वेगळ्या प्रकारचे प्रश्न आहेत. आता हे कसं आहे, आपल्या अवतीभोवती जे आपलं सामान्य ज्ञान आहे, आपल्याला समजा टाइम, हाऊस, सिटी, बस स्टॉप, बँक, आपण मगाशी असे रिलेटेड शब्द पाहिले. पिक आउट द वर्ड डज नॉट बिलॉंग टू द वर्ल्ड. डज नॉट हा शब्द पहा, डज नॉट बिलॉंग म्हणजे डज नॉट बिलॉंग म्हणजे काय, त्यांच्या गटातच येत नाही तो. डज नॉट बिलॉंग त्याच्या संबंधित येत नाही. आता हा पहिला शब्द काय दिलाय आपल्याला, काय दिलाय शब्द, की टाइम हा शब्द दिलाय. कोणता दिलाय, कोणता वर्ड दिला आपल्याला? टाइम. आता सर्वांना माहिती आहे टाइम म्हणजे वेळ. मग तुमच्याकडे सगळ्यांकडे घरात वाढत त्याच्यामुळे टाइम मिनिट. पहिला शब्द काय? मिनिट. नंतर डे, नंतर सेकंड आणि बुक. पहा, तुम्हाला लगेच पर्याय वाचल्या वाचल्या समजल. कसं समजल, की टाइम मध्ये मिनिट म्हणजे असतो, सेकंद असतो, डे असतो, हे सगळं वेळेच्या संदर्भात शब्द आहेत. परंतु बुक, BOOK, बुक हा टाइमच्या संदर्भात येईल का वर्ड? नाही. मग हा डज नॉट बिलॉंग, याच्या बिलॉंग आला का? हा ह्या जो आपल्याला वर्ड रजिस्टर दिलेले होते त्याच्यामध्ये बुक हा शब्द दिलेल्या जो शब्द आहे टाइम त्याच्या संग डज नॉट बिलॉंग, हा डज नॉट बिलॉंग म्हणजे त्या संबंधित येत नाही किंवा त्या गटात बसत नाही. नेक्स्ट क्वेश्चन, हाऊस, घर. कोणता शब्द दिला आहे? घर. पहिला पर्याय आहे रूम, दुसरा पर्याय आहे किचन, तिसरा पर्याय आहे फर्निचर, चौथा पर्याय आहे क्लाउड. कोणता? क्लाउड. मग आपण ह्यातलं उत्तर कधी निवडू शकतो? ज्यावेळेस आपल्या सगळ्या शब्दांचे अर्थ माहीत असतील तेव्हाच या प्रश्नाचा आपण उत्तर निवडू शकतो, हो की नाही. आता हाऊस म्हटल्या रूम, त्याला खोल्या आल्या. कोणतेही घर असेल तर खोल्या, रूम म्हणजे खोल्या. नंतर किचन आहे, स्वयंपाकघर. ओके, किचनचं स्पेलिंग मी सांगितलं तुम्हाला कसं लक्षात ठेवायचं, KITCHEN. मागाशी 4-5 शब्द सांगितले होते की त्याच्यामध्ये किचनचा एक शब्द आपल्या लक्षात नाही, जर्नी, किचन, शीचे 3 शब्द, हो की नाही. मग आपण ते नेहमी लक्षात ठेवायचं. आता फर्निचर पहा, फर्निचर शब्द मोठा आहे पहा, फर्निचर. आता कोणतं पण हाऊस म्हटलं की त्यात टेबल, खुर्च्या आलं, सोफा आला, हो की नाही. त्याच्यामध्ये फर्निचर आपल्या घरामध्ये असतंच. म्हणजे दुसरा पर्याय बरोबर, तिसरा बरोबर. पण क्लाउड चौथा पर्याय पहा बरं, CLOUD, क्लाउड. क्लाउड म्हणजे काय? ढग, आकाशातले ढग, हो की नाही. मग हे क्लाउड हा शब्द काय हाऊसच्या संदर्भात येईल का? रिलेटेड का? मग हा डज नॉट बिलॉंग येईल काय? हा जो हाऊस आहे हाऊसच्या डज नॉट बिलॉंग येईल. म्हणून ऑप्शन क्रमांक तुमचं काय येईल बाळांनो? ऑप्शन क्रमांक 4 हे तुमचं काय असेल? योग्य उत्तर, हो की नाही. त्याच्यानंतर पहा, नंतर शब्द काय दिला आपल्याला पहा, सिटी. काय दिला शब्द? सिटी. सिटी म्हणजे शहर. आता शहर मध्ये काय असतं पहा, स्ट्रीट्स. काय म्हटलंय? पहिला पर्याय स्ट्रीट्स, दुसरा पर्याय बिल्डिंग, तिसरा पर्याय गार्डन्स, चौथा पर्याय मून. आता हे स्ट्रीट म्हणजे काय रे बाळांनो? स्ट्रीट, स्ट्रीट म्हणजे रस्ते, बिल्डिंग म्हणजे इमारती आणि गार्डन म्हणजे बगीचा, हो की नाही. शहरातल्या मुलांना खेळण्यासाठी काय असतात? गार्डन्स असतात महानगरपालिकेच्या, नगरपालिकेच्या, हो की नाही. बिल्डिंग्स म्हणजे मोठ्या मोठ्या इमारती, तुम्ही पाहिले की नाही. मग बिल्डिंग, बिल्डिंगचा जे शब्द आहे त्याचं स्पेलिंग वगैरे आपल्याला लक्षात ठेवायला हवं. स्ट्रीट हा स्ट्रीट्स म्हणजे रोड, रस्ते. आता हे स्ट्रीट्स असतात, बिल्डिंग असतात, गार्डन असतात. पण सिटीमध्ये मून, चंद्रकोड असतो. जसं गार्डन बांधलं तर मून वगैरे तसं काय, मून हा सिटीच्या संदर्भात येईल का? नाही येणार. ऑप्शन क्रमांक 4 काय येणार? पर्याय क्रमांक 4, हो की नाही.
मग तुम्हाला हे बिल्डिंग, गार्डन, स्ट्रीट हे असे शब्द लक्षात ठेवायला हवेत. त्यानंतर बस स्टॉप पहा, आपण सुरुवातीला समजून सांगितलं, त्याचा प्रश्न आला काय, बस स्टॉप आपल्या सगळ्यांच्या परिचयाचा आहे, हो की नाही. बस स्टॉप सगळे गेलेले आहेत मामाच्या गावाला एसटीने, बसने, कुणी आपल्या आजी आजोबा आहे की नाही, आता आल्या सायकल आल्या, फोर व्हीलर आल्या, मोटरसायकल आल्या, पण बरेच जण काय करतो, मोटर फोर व्हीलर कारने जातो, पण कधी कधी बस स्टॉप बसने पण आपल्याला जायला लागतं की नाही, हो. मग जायचं म्हटलं आपल्याला बस स्टॉप वरती जावं लागतं. मग बस स्टॉप मध्ये बस असते का, यस. कंडक्टर पहा, कंडक्टर असतो का, यस. नर्स असते का, आता हा नर्स शब्द पहा. आणि ड्रायव्हर पहा, ड्रायव्हर, मग ड्रायव्हरची गरज आहेच, बस स्टॉपच्या रिलेटेड आहे. पण नर्स हा शब्द पहा बरं, नर्स, NURSE, नर्स हा बस स्टॉपच्या रिलेटेड आहे का याच्या, मग हा डज नॉट बिलॉंग टू द बस स्टॉप. नर्स आहे की नाही, मग हा कुणाच्या येतो, हॉस्पिटलच्या रिलेटेड येतो, हो की नाही. कशाच्या रिलेटेड येतो बाळांनो, हॉस्पिटलच्या रिलेटेड, NURSE, नर्स, हो की नाही. आता पाश याच्यातला ह्या पॅटर्न मधला शेवटचा शब्द बँक, BANK, बँक. मी तुम्हाला मग मगाशी बोललो होतो की तुम्ही कधी ना कधी तुमच्या आई वडिलांबरोबर, आजी आजोबांबरोबर आहे की नाही बँकेत गेला असेल की नाही. जर बँकेविषयी माहिती नसेल तर तुम्ही तुमच्या शिक्षकांना पण एक दिवस शाळेतल्या बँकेची माहिती घेण्यासाठी तुम्ही जाऊ शकता. आता बँक मध्ये मी तुम्हाला सांगितलं बॅलन्स, BALANC, आपण नाही का मम्मी पप्पा म्हणतात माझ्या फोन पेला बॅलन्स नाही, बॅलन्स आहे का नाही, बॅलन्स हा शब्द कशाच्या रिलेटेड आहे, बॅलन्स आपण नुसतं ऐक ना बॅलन्स. दुसरा शब्द अकाउंट, माझ्या अकाउंट मध्ये थोडेच पैसे आहेत, माझ्या अकाउंट मध्ये पैसे टाक, आपण अकाउंट म्हणतो नाही, अकाउंट खाते. नंतर पेट्रोल, नंतर काय, पेट्रोल झाल्यानंतर कॅशियर, म्हणजे कोण, कॅशियर असतो का बँकेत जो आपल्याला पैसे देतो तो कोण असतो, कॅशियर असतो. कोण असतो, कॅशियर. मग आता बँकच्या रिलेटेड बॅलन्स हा शब्द आला, बँकच्या रिलेटेड अकाउंट हा शब्द आला, बरोबर की नाही. बँकच्या रिलेटेड तुमचा कॅशियर हा शब्द आला, पण बँकच्या रिलेटेड हा पेट्रोल येईल का, अजिबात नाही. ती डज नॉट बिलॉंग विथ बँक, पेट्रोल वर्ड आहे की नाही, डज नॉट बिलॉंग, हा काय बिलॉंग येणार नाही. हा पेट्रोल कुणाच्या बिलॉंग येईल रे, हा बस स्टॉपचे येईल, कुणाच्या, पेट्रोल डिझेल हे जे शब्द आहेत ना बस स्टॉपच्या रिलेटेड येईल, आपल्याला कोणता दिला, बँक. म्हणून तुमचं उत्तर काय असेल, पर्याय क्रमांक 3, ऑप्शन नंबर 3 हे तुमचं काय असेल, योग्य उत्तर, हो की नाही. आता पहा, थोड्याशा वेगळ्या पद्धतीचा प्रश्न परत पहा, की विच ऑफ द गिवन वर्ड इज नॉट रिलेटेड टू रिलेटिव्ह, आहे की नाही. आता पहा रिलेटिव्ह, नाते संबंध आहे की नाही, पहा डॉटर, सिस्टर, गर्ल आणि मदर हे 4 शब्द दिलेले आहेत आपल्याला, हो की नाही. मग यातला आपल्याला वेगळा काढायचा आहे, नॉट रिलेटेड म्हटलंय, काय म्हटलंय, नॉट रिलेटेड, त्या संबंधित नसताना. मग पर्यायात आपल्याला काय म्हटलंय, डॉक्टर म्हणजे नातेसंबंध दाखवणारा शब्द आहे, सिस्टर नातेसंबंध दाखवणारा शब्द आहे, मदर सुद्धा म्हणजे आई नातेसंबंध, पण गर्ल हा नातेसंबंध दाखवणार आहे का, नाही. म्हणून यातला कोणता वेगळा येईल, पर्याय क्रमांक 3. जसं आपण ग्रँड मदर, ग्रँड फादर, मदर, सिस्टर, ब्रदर म्हणतो की नाही, त्यापैकी गर्ल नातेसंबंध दाखवणारा शब्द नाही, म्हणून हा काही वेगळा येईल, बरोबर की नाही. त्याच्यानंतर पहा, विच ऑफ द गिव्हन वर्ड इज नॉट रिलेटेड टू द लिस्ट ऑफ साऊंड. साऊंड म्हणजे काय, तुमच्या आवाजाच्या संदर्भात नसणारा शब्द कोणता, पहा बरं का आता बाळांनो, आवाजाच्या संदर्भात नसणारा शब्द कोणता, ठीक आहे नाही. मग आता लाऊड, लाऊड म्हणजे मोठा आहे का नाही, डल, हर्ष, हर्ष, आता हे काय, सॉफ्ट आणि क्लिअर, ठीक आहे नाही. त्याच्यानंतर खाली पर्याय काय दिलेत आपल्याला, स्वीट, स्वीट म्हणजे गोड आवाज आहे, प्लीजिंग म्हणजे आनंददायक वाटणारा, व्हाईट म्हणजे पांढरा आवाज, आणि लो म्हणजे कमी आवाज. आता इकडे पहा, साऊंडच्या रिलेटेड स्वीट येईल, बरोबर की नाही, गोड आवाज आहे. साऊंडच्या रिलेटेड प्लीजिंग येईल, म्हणजे आनंददायक वाटणारा आवाज येईल, हो की नाही. आपण नाही का मानतो की हे सॉन्ग किंवा हे गाणं मला खूप आवडतं, आनंद आहे. नंतर सॉन्ग साऊंडच्या रिलेटेड लो, कमी आवाज आहे, कमी असं म्हणतो लो, हे त्याच्या, पण साऊंडच्या रिलेटेड व्हाईट येईल का, व्हाईट, व्हाईट हा शब्द रंगाचा, पांढरा, पांढरा रंगाचा साऊंडचा काही संबंध आहे का, नाही. म्हणून हा त्याच्या रिलेटेड येणार नाही, म्हणून तुमचं ऑप्शन नंबर काय असेल उत्तर,
3 ऑप्शन नंबर 3. अशा पद्धतीने बाळांनो आजच्या तासिकेमध्ये आपण वर्ल्ड रजिस्टर संदर्भात सर्व माहिती पाहिलेली आहे. याच्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे तुमचं फार्म असेल, फूड असेल, हाऊस असेल, हॉस्पिटल असेल, इतर कोणत्या अपोजिट वर्ड्स असतील, सिमिलर वर्ड असेल, नेम्स ऑफ बर्ड असेल, नेम्स ऑफ फ्लावर असेल, नेम्स ऑफ व्हेजिटेबल असेल, नेम्स ऑफ विल्ड अॅनिमल असेल, नेम्स ऑफ पेट अॅनिमल असेल, ह्या सर्वचा अभ्यास किंवा जास्तीत जास्त शब्दांचा संग्रह तुमच्याकडे असायला हवा. अशा सगळ्या शब्दांचा संग्रह ज्यावेळेस तुमच्याकडे असेल त्यावेळेस अशा प्रश्नांचं उत्तर तुम्ही सहजासहजी देऊ शकता. पर्यायाचं वाचन करताना व्यवस्थित करायचं आणि परीक्षेला अशी कितीही पद्धतीचे जरी प्रश्न आले तरी ते तुमचे बरोबरच येणार म्हणजे येणार. एकही प्रश्न तुमचा चुकणार नाही. धन्यवाद. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आजची ही तासिका इथेच संपत आहे. पुन्हा उद्या भेटू आपण याच वेळी इंग्रजी विषय घेऊन. तोपर्यंत सर्वांना हॅव अ गुड डे.